हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन अपडेट्स पाहत राहा. मयंकला इतक्या सकाळी पाहून इशिता गोंधळून विचारते, तुम्ही इथे काय करत आहात आणि तुमच्या हातात हे काय आहे? इशिताचं बोलणं ऐकून मयंक हातातील छोटंसं पिशवीसारखी बॅग तिच्याकडे देतो आणि म्हणतो, भाभी, मला याच्या आत काय आहे हे ठाऊक नाही, पण इतकं नक्की सांगू शकतो की हे कबीर भाऊनं तुमच्यासाठी पाठवलं आहे. त्यांनी सांगितलं होतं की हे तुम्हाला द्यायचं आहे. त्यात एक चिठ्ठीही ठेवली आहे, जी तुम्ही वाचली पाहिजे. हे सांगून मयंक ती बॅग तिच्या हातात देऊन निघून गेला. मयंकने आणलेल्या बॅगकडे एक नजर टाकून इशिता परत खोलीत आली आणि बेडवर बसून बॅगमधून एक छोटं डब्बं काढलं. डब्बं पाहताच त्याच्यात आता काय असेल याची कल्पना येत होती. डब्बं उघडताच तिच्या नजरेत एक सुंदर स्मार्ट वॉच पडलं. दिसायला ते खूपच आकर्षक होतं. दूरवरून पाहणाऱ्याला ते खास महागडं आहे हे समजलंच नसतं, पण जवळून पाहताच इशिताला कळलं की त्यात खरे हिरे बसवलेले आहेत. इतकी महागडी वॉच पाहून इशिता थबकूनच गेली. तिला कळेना की इतकं मौल्यवान गिफ्ट आपल्याजवळ कसं ठेवायचं. आयुष्यात तिने इतकं महागडं भेटवस्तू कधीच ठेवली नव्हती. तेवढ्यात मयंकचे शब्द आठवले. बॅगमध्ये एक नोट आहे. इशिताने वॉच बेडवर ठेवलं आणि बॅगमधून चिठ्ठी काढली. वाचण्याआधी तिनं एक खोल श्वास घेतला, कारण कबीरची चिठ्ठी म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी खोडकरपणा असणार हे तिला ठाऊक होतं. चिठ्ठी उघडून तिने वाचायला सुरुवात केली. त्यात कबीरनं लिहिलं होतं, ही स्मार्ट वॉच मी तुला देतोय. तुझ्या सुरक्षेसाठी ही तुझ्याजवळ असायलाच हवी. अशीच एक वॉच मी अनायालाही दिली आहे. तुम्ही दोघी माझ्या नजरेपासून दूर आहात, म्हणून मला काळजी वाटते. मी नाही इच्छित की माझ्या गैरहजेरीत तुमच्याजवळ कुणीही फिरकावं. हे समजू नकोस की मी तुझ्याबद्दल खुश आहे म्हणून तुला ही वॉच देतोय. माझ्या बहिणीची मला खूप काळजी असते, म्हणून तिच्यासोबत तुलाही दिली आहे. कारण माझी बहीण जिथे असते तिथे तू असतेस, किंवा तू जिथे असते तिथे माझी बहीण असते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, अनयाला कधीच आपल्या नजरेपासून दूर ठेवू नकोस. जर कुणाला कळलं की अनया कबीर खन्नाची बहीण आहे तर तिच्यावर संकट येऊ शकतं. ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय. तिचं काहीही बिघडायला नको. माझे माणसं तुमच्या आजूबाजूला असतीलच, पण काळावर मला अजिबात विश्वास नाही. हे 4 दिवस माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं नीट लक्ष ठेव. आणि हो, ही स्मार्ट वॉच तू आपल्या हातातून कधीही काढणार नाहीस. चिठ्ठी वाचून इशितानं ती परत बॅगमध्ये ठेवली आणि स्मार्ट वॉचकडे पाहू लागली. वॉच महागडी होती, पण तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता, म्हणून तिनं ती वॉच हातात घातली. वॉच घालून तिनं आपला फोन घेतला आणि खोलीतून बाहेर निघाली. दरम्यान दुसरीकडे कबीर लंडनमध्ये पोहोचला होता. तो गाडीत बसून कुठेतरी जात होता. त्याच्यासोबत त्याचा असिस्टंटही बसला होता. तो बराच वेळ कबीरकडे पाहत होता आणि कबीरलाही ते जाणवलं. असिस्टंटकडे बघून कबीर डोळे बारीक करून म्हणाला, मी जाणून घेऊ शकतो का, तू मला अर्ध्या तासापासून का बघतोयस? गाडीत बसल्यापासून तुझी नजर माझ्यावरून हटलीच नाही. कबीरचं बोलणं ऐकताच असिस्टंटने तोंड वाकडं करून उत्तर दिलं, सर, मी तुम्हाला बघत नाहीये. मी तुमच्या आत्म्याला ओळखायचा प्रयत्न करतोय. जेव्हा तुम्ही मला ती नोट लिहायला सांगत होता, तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की हे शब्द तुम्ही म्हणत आहात. खरं सांगतो, तेव्हा मला मोठा धक्का बसला होता आणि अजूनही मी त्यातून बाहेर आलो नाहीये. तुम्ही इशिता मॅडमला खोटं का सांगितलं? स्मार्ट वॉच तर तुम्ही फक्त त्यांच्यासाठीच घेतली होती. अनया मॅडमला तर अजिबात दिलीच नाहीत.
मग नोटमध्ये असं का लिहिलं की दोघींना सारखी वॉच दिली आहे? असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर खोल श्वास घेत म्हणाला, सोहेल, अंगद, राघव हे तिघेही इशितामागे लागलेत. त्यामुळे सर्वप्रथम तीच त्यांच्या नजरेत येईल. जर मी तिला सांगितलं नसतं की अनायालाही ही वॉच दिली तर तिने कधीही ही वॉच हातात ठेवली नसती. कारण मला तिचं चांगलं माहिती आहे. तिला महागड्या गिफ्टची अजिबात हौस नाही. कबीरच्या बोलण्यावर असिस्टंट हसून म्हणाला, ठीक आहे, पण मग जेव्हा इशिता मॅडम अनया मॅडमच्या हातात वॉच पाहणार नाही तेव्हा त्या विचारणार नाहीत का की तुम्ही दिलेली स्मार्ट वॉच अनयानं का घातलेली नाही? असिस्टंटच्या बोलण्यावर कबीरच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य उमटलं. तो तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाला, ही माझी बहीण आहे. मी तिला जशी समजावेन तशीच ती वागेन. तू तिची काळजी करू नकोस. सध्या मला एवढंच सांग, बाबांचा काही फोन किंवा ईमेल आलाय का? कारण मला सर्वात आधी त्यांच्याकडे जायचं आहे. कबीरच्या बोलण्यावर असिस्टंट हलकंसं हसत म्हणाला, हो सर, आपल्या पप्पांचा फोन आला होता. ते सध्या हॉटेलमध्येच आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्र व त्यांच्या कुटुंबीय आहेत आणि ते कुटुंब आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. हे ऐकताच कबीरची नजर गंभीर झाली. तो तर आपल्या बाबांना भेटून त्यांच्या बिझनेसमध्ये हातभार लावण्यासाठी उत्सुक होता. कोणत्या तरी कुटुंबाला भेटण्यासाठी नव्हे. मनातल्या चिडीत त्याने मूठ आवळत म्हटलं, हे काय संकट आहे? मी जेव्हा एखादं काम करण्यासाठी निघतो तेव्हा मध्येच कोणीतरी अडथळा आणतोच. आणि डॅड कसे आहेत कळत नाही. का ते सतत कुठून तरी नाती जोडत फिरतात? कबीरच्या रागीट शब्दांवर असिस्टंट शांतपणे म्हणाला, काय करू सर, बिझनेस वाढवायचा असेल तर असं करावं लागतं. आणि आपले पप्पा तर प्रत्येक देशात जाऊन कोणाला तरी आपलंसं करून घेतात. खरं सांगू का, ते आपल्या फायद्याचंच आहे. लंडनमध्येही कोणी आपल्याला साथ देईल, सपोर्ट करेल. कारण आपल्या कंपनीचं ज्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट होणार आहे ती काही साधी कंपनी नाही. असिस्टंटच्या या शब्दांवर कबीरने केवळ मान हलवली. असिस्टंट पुढे बघू लागला तर ड्रायव्हरने दिलेल्या पत्त्याकडे पाहत गाडीला युटर्न घेतला. दरम्यान भारतात इशिता आणि अनया कॉलेजला पोहोचल्या होत्या. कॉलेजमध्ये आल्याबरोबर इशिताची नजर राघवकडे गेली. तो एका बाकावर एकटाच बसला होता. इशिता काहीशी व्याकुळ दिसल्यामुळे अनयाची नजर राघवकडे वळली. राघव त्रासात पाहून अनया दीर्घ श्वास घेत म्हणाली, मला माहिती आहे तुला कोणाला त्रासात पाहणं आवडत नाही. बरं, तुझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. तू राघवकडे जाऊ शकतेस. पण लक्षात ठेव, 10 मिनिटांनी तुला परत माझ्याकडे यायचं आहे. हे बोलून अनया पुढे निघाली. पण अचानक इशिताची नजर तिच्या हातांकडे गेली. घरातून बाहेर पडताना तिने नीट पाहिलं नव्हतं. पण आता तिला जाणवलं की अनयाच्या हातात घड्याळ नव्हतं. ती तिला थांबवत म्हणाली, तू तुझं स्मार्ट वॉच का घातलेलं नाहीस? इशिताच्या प्रश्नावर अनया थांबली. हातांकडे पाहून हलकंसं स्मित करत ती म्हणाली, भाऊनं माझ्यासाठी जे स्मार्ट वॉच पाठवलं होतं ते थोडंसं छोटं निघालं म्हणून मी त्याला बदलून द्यायला सांगितलंय. काळजी करू नकोस. माझ्या साईजचं आलं की मी घालेन. तोवर तू राघवकडे जा. मला प्रिन्सिपल सरांशी बोलायचं आहे. हे बोलून अनया तिथून निघाली. कारण तिला माहीत होतं इशितासमोर ती खोटं बोलू शकत नाही. इशिता तिला थांबवू इच्छित होती, पण त्याचवेळी राघवचा त्रस्त चेहरा पाहून ती थेट त्याच्याकडे गेली. राघवला कल्पनाही नव्हती की इशिता त्याच्या जवळ आली आहे. त्याला वाटलं
अनिका पुन्हा त्याला त्रास द्यायला आली आहे. रागाने तो म्हणाला, मी सांगितलंय ना अनिका, इथून निघून जा. मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. राघव अनिकाला म्हणाला. राघवच्या तोंडून अनिकाचं नाव ऐकून इशिताने चारही बाजूला पाहिलं. तिला वाटलं कदाचित अनिका आसपास आहे, पण जेव्हा कुठेच ती दिसली नाही तेव्हा इशिता त्याच्या शेजारी बसून म्हणाली, मी इशिता आहे. तिचा आवाज ऐकताच राघवने नजर वर केली. आज इशिताने केस मोकळे सोडले होते. कपाळावर एक गोड अशी बिंदी लावली होती. ती खूपच सुंदर दिसत होती. एका क्षणासाठी तर राघवला तिला मिठीत घ्यावंसं वाटलं. इशिता त्याच्याकडे पाहत हात हलवत म्हणाली, कुठे हरवलात तुम्ही? मी तुमच्याशीच बोलते. माझ्या आधी इथे अनिका आली होती का? कारण तुम्ही ज्या पद्धतीने तिच्यावर ओरडत होता त्यामुळे मला वाटलं तुम्ही तिच्यावर खूपच नाराज आहात. म्हणजे मी ऐकलंय अनिका तुमची चांगली मैत्रीण आहे आणि तुमचं नातं खूप घट्ट आहे. मग तुम्ही तिच्यावर एवढा राग का काढत होता? इशिताच्या या शब्दांनी राघवच्या मनात कडवटपणा आला. एकीकडे अनिका त्याचा जीव घ्यायचा विचार करत होती आणि इथं इशिता तिच्या गुणगानात रमली होती. पण सध्या तरी त्याने काही न बोलणंच योग्य होतं. तो हसत म्हणाला, असं काही नाही. आमच्यात थोडी गैरसमज झाली आहे म्हणून मी थोडा रागावलो. पण तू काळजी करू नकोस. आमची मैत्री अशीच आहे. एका क्षणी राग येतो तर दुसऱ्या क्षणी सगळं पूर्वीसारखं होतं. राघवच्या बोलण्यावर इशिता उठून म्हणाली, खूप छान. मग मी तर सुचवेन की तुम्ही लगेच अनिकाजवळ जा आणि परत मित्र बना. कारण तुम्ही दोघं जेव्हा एकत्र असता तेव्हा खूप छान दिसता. बरं, मी आता वर्गात जाते. माझ्या क्लासचा वेळ जवळ आला आहे. हे बोलून इशिता निघून गेली. इशिता दूर जाताना राघवने खोल श्वास घेत स्वतःशीच म्हटलं, हे काय बोलतेस तू? मला अनिकासोबत राहून बरं वाटत नाही. मला तर तुझ्यासोबत राहून बरं वाटतं. एकदा माझ्यासोबत राहून आरशात आपल्याला बघून तर घे. जगातील सगळ्यात सुंदर जोडी दिसेल. असं विचार करताच राघवच्या चेहऱ्यावर प्रेमळ स्मित उमटलं. तिथे कुणीतरी होतं जे फक्त राघव आणि इशिताकडे पाहत होतं. अनिका आपल्या मित्रमैत्रिणीसोबत थोड्या अंतरावर उभी राहून दोघांकडे एकटक पाहत होती. हे दृश्य पाहून अनिकाला अजिबात बरं वाटत नव्हतं. तिचे मित्रही कान भरून तिचा संताप आणत होते, ज्यामुळे अनिकाचा राग आणखी वाढत होता. दरम्यान सोहेल आपल्या असिस्टंटसह कॉलेजमध्ये आला होता. त्याला इशिताला भेटायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं. पण जसा तो कॉलेजच्या गेटजवळ पोहोचला त्याने इशिताला राघवसोबत पाहिलं. राघव दिसताच असिस्टंटने सोहेलला इशारा करत म्हटलं, सर, हा तोच राघव आहे जो इशिता मॅडमच्या मागे लागला आहे. असिस्टंटच्या बोलण्यावर सोहेलने राघवकडे एक कटाक्ष टाकला. त्याला राघव अजिबात आवडला नाही. चेहरा वाकडं करत तो म्हणाला, हा माझा मेहुणा होणार? स्वतःचा चेहरा आरशात बघायला सांग. मी माझ्या बहिणीसाठी प्रिन्स चार्मिंग आणेन. असल्या गाढवासारख्याला नाही. याला माझ्या बहिणीपासून लांब ठेवा. सोहेलच्या बोलण्यावर असिस्टंट हसत म्हणाला, सर, कुणाचं हसणं चांगलं नाही. दिसायला कसाही असो, कदाचित तो मॅडमवर खरंच प्रेम करत असेल. पण आता इतकं सांगा, तुम्ही इतक्या दूर आलात, मग इशिताला भेटणार कसं? असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेल खट्याळ हसत म्हणाला, मी असाच पैसा अडका वाया घालवायला आलोय असं वाटतंय का? सगळं आधीच प्लॅन करून आलोय. इशिता जर मला भेटायला नको म्हणाली तरी तिला माझ्याशी भेटावंच लागेल. फक्त बघत जा. पण लक्षात ठेव,
कुणालाही कळलं नाही पाहिजे की मी इथे कोण बनून आलोय. हे बोलून सोहेलने पुन्हा राघवकडे पाहिलं आणि शांतपणे प्रिन्सिपलच्या ऑफिसकडे निघून गेला. इकडे इशिताचा लेक्चर सुरू झाला होता. आज अनया आणि इशिता दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या होत्या. उशिरा आल्यामुळे टीचरने त्यांना दूर बसवलं होतं. अनया दुरून इशिताकडे पाहत होती आणि इशिताही तिच्याकडे पाहत होती. लेक्चर संपल्यावर टीचरने अनया आणखी 2 मुलींना बघत सांगितलं, आज मी जे शिकवलं ते तुम्ही छान ऐकले. उद्या तुम्ही तिघींनी याच विषयावर प्रोजेक्ट तयार करून आणा. हे सांगून टीचर क्लासमधून बाहेर गेल्या. टीचर बाहेर जाताच अनयाचं तोंड वाकडं होतं. त्यांना मनातल्या मनात शिव्या घालू लागली. ते पाहून इशिता हसत म्हणाली. थोड्या वेळाने आणखी एक टीचर क्लासमध्ये आली. तिने सर्व विद्यार्थ्यांकडे नजर फिरवली आणि तिची नजर हसतमुखाने पुस्तकं वाचत असलेल्या इशितावर थांबली. इशिताकडे पाहत ती हसून म्हणाली, इशिता, आत्ताच विनय सरांचं लेक्चर संपलं आहे. पुढचा क्लास तुझ्यासाठी नाही, त्यामुळे तू 1 तासासाठी बाहेर जाऊ शकतेस. फिलहाल तू प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये थांब. तिथे एक टीचर आहेत ज्यांच्याशी तू बोलू शकतेस आणि एक व्यक्ती खास तुला भेटायला आली आहे. नाव मला माहीत नाही, पण प्रिन्सिपल सरांनी खास तुला ऑफिसमध्ये घेऊन येण्यास सांगितलंय. चला माझ्यासोबत. हे ऐकून इशिता थोडी गोंधळली. अनयानेही सगळं ऐकलं होतं. तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की अचानक इशिताला भेटायला कोण आले. कारण कबीरने तिला इशिताची काळजी घ्यायला सांगितली होती आणि अशा वेळी एखादा अनोळखी माणूस भेटायला येतोय हे ऐकून तिला काळजी वाटू लागली. ती टीचरला विचारणार इतक्यात टीचर इशिताला घेऊन बाहेर गेली. हे पाहून अनयाने लगेच फोन काढला, पण तोच दुसरे टीचर क्लासमध्ये आल्या, त्यामुळे तिला फोन ठेवावा लागला. इशिता मात्र अजूनही अस्वस्थ होती. तिच्या मनात सतत विचार सुरू होता. मला भेटायला आलंय ते नक्की कोण, पण जाणून घेण्याची उत्सुकता होती. ती ऑफिसच्या दारापाशी पोहोचली तेव्हा टीचरने हसत तिला तिथे सोडलं आणि निघून गेली. टीचर गेल्यावर इशिताने हळूच ऑफिसमध्ये प्रवेश केला, पण अचानक तिची नजर सरळ सोहेलच्या नजरेत जाऊन अडकली. सोहेलला तिथे पाहून इशिताच्या डोळ्यात धक्का बसल्यासारखे भाव आले. तिला अजिबात वाटलं नव्हतं की सोहेल इथे तिला भेटायला कॉलेजमध्ये येईल. प्रिन्सिपलने दाराशी उभ्या इशिताकडे पाहत हसून म्हटलं, या इशिता, सोहेल मित्तल तुम्हाला भेटायला आले आहेत. हे ऐकून इशिता सावधपणे आत आली आणि खुर्चीवर बसली. सोहेल अजूनही तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून त्याला बरं वाटलं नाही. तो हलकं हसत म्हणाला, घाबरू नकोस, मी तुझा मोठा भाऊ आहे. फक्त तुला भेटायला आलोय. ज्या प्रकारे तुला दुखापत झाली होती ते आठवून मला अजिबात बरं वाटत नव्हतं. मनात आलं की एकदा तुझी भेट घेऊन यावं, पण मला तुझ्या घराचा पत्ता माहिती नव्हता, म्हणून मी थेट कॉलेजमध्ये तुला भेटायला आलो. आणि जर तुला यामुळे वाईट वाटलं असेल तर मी तुझी माफी मागतो. सोहेलचं बोलणं ऐकून इशिताला खूप बरं वाटतं. विशेषतः हे ऐकून की तो तिला आपली मोठी बहीण मानतो. पण तरीही तिच्या मनात कुठेतरी हे चांगलं होतं की सोहेल तिची काळजी करत आहे कॉलेजमध्ये. तर आला आणि ती मात्र त्याला कबीरच्या घराचा पत्ताच देऊ शकत नव्हती. हे मनात ठेवून इशिता हसली आणि म्हणाली, तुम्ही मला भेटायला आलात यासाठी धन्यवाद, पण तुम्ही एकदा मला फोन केला असता तर मी स्वतः तुमच्या घरी आले असते. मी तुमचं घर बघितलं आहेच. इशिताचे शब्द ऐकून सोहेल हसत म्हणाला, हो, मी तुला फोन करू शकलो असतो, पण तू माझा फोन उचललाच नाहीस. मी सकाळीही तुला कॉल केला होता,
कदाचित तुला दिसला नसेल किंवा अनोळखी नंबर समजून तू उचलला नसेल. हे ऐकून इशिताला आठवलं, ती सकाळी अंगडाई घेत असताना फोन वाजला होता. ती उचलायला जात होती, पण तोपर्यंत कॉल कट झाला होता. हे आठवून तिने सोहेलची माफी मागत म्हणाली, माफ करा, माझ्या लक्षात आलं नव्हतं. मी उठले होते आणि कॉल पाहिला होता, पण उचलले तोपर्यंत तो कट झाला. इशिताचे शब्द ऐकून सोहेल हसत म्हणाला, काहीही हरकत नाही, पण जर तू आत्ता मोकळी असशील तर माझ्यासोबत बाहेर येशील का? हे ऐकताच इशिता आश्चर्याने म्हणाली, तुम्ही असं कसं बोलताय? एकतर तुम्ही कॉलेजमध्ये आलात आणि आता कॉलेजच्या वेळेत तुम्हाला बाहेर घेऊन जायची बोलणी करताय. मी आत्ता तुमच्यासोबत येऊ शकत नाही. इशिताचं बोलणं ऐकून सोहेलने प्रिन्सिपलकडे पाहिलं. तेव्हा प्रिन्सिपल म्हणाले, काही हरकत नाही इशिता, तुझं लेक्चर संपलाय. पुढचा शिक्षकही आला नाहीये. तू हाफ डे करून जाऊ शकतेस. हे ऐकून इशिता म्हणाली, नाही सर, माझी मैत्रीण अजून इथेच आहे. तिला सोडून मी जाणार नाही. माझा क्लास संपवावा असेल तर मी तिची वाट पाहते. हे ऐकून सोहेलला खूप राग येतो. त्याला असं वाटतं की इशिता त्याच्यासोबत यायलाच इच्छुक नाही. त्याला वाटलं जणू कबीरनेच तिच्या मनात काहीतरी भरवलंय. पण आता तो हट्टावर आला होता. कबीरचा विचार करत तो उठून म्हणाला, ठीक आहे, तर तुझी मैत्रीणही आपल्यासोबत येऊ शकते. हे बोलून त्याने प्रिन्सिपलकडे पाहिलं. सोहेलच्या इशाऱ्यावर प्रिन्सिपल हसत म्हणाले, ठीक आहे, जर तुला तुझ्या मैत्रिणीसोबत जायचं असेल तर तिच्याशिवाय तू बाहेर जा. मी तिच्या शिक्षकाला सांगून तिलाही पाठवतो. प्रिन्सिपलचे बोलणे ऐकून इशिता शांत बसली. तिला अजिबात समजत नव्हतं की सोहेल तिला बाहेर का न्यायला इच्छितोय. त्यात अनायाचाही क्लास बंद करून का तिला घेऊन जातोय. ती हेच विचार करत होती. तोवर सोहेलने तिचा हात धरला आणि ऑफिसच्या बाहेर घेऊन गेला. दोघंही दरवाजाजवळ थोडा वेळ उभे राहून एकमेकांकडे पाहत होते. इशिताच्या मनात अनेक प्रश्न येतात, तर सोहेल मात्र तिच्याकडे पाहून हसत होता. तेवढ्यात अनया तिथे आली. अनयाने सोहेलला आधी कधी पाहिलं नव्हतं, पण सोहेल तिला ओळखत होता. त्याला माहिती होतं अनया म्हणजेच दुसरं कोणी नसून कबीर खन्नाची लहान बहीण, जिला तो खूप प्रेम करतो. अनया जवळ येऊन इशिताकडे वरून खाली पाहू लागली. अजून तिने सोहेलकडे लक्षच दिलं नव्हतं. फक्त एवढं माहिती होतं की तिथे आणखी कोणीतरी आहे. पण तिने त्याला दुर्लक्षित करून इशिताला विचारलं, तू ठीक आहेस ना? अचानक का गेलीस? तुला कोणाला भेटायला बोलावलं होतं? अनयाचे प्रश्न ती आणि तिच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून इकडे इशिता म्हणाली, हे जे माझ्यासमोर आहेत यांनीच मला बोलावलं होतं आणि यांच्यामुळेच तूही बाहेर आली आहेस. मला ठाऊक नाही हे आपल्याला कुठे न्यायला इच्छितात, पण काळजी करू नकोस, मी यांना ओळखते. हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. इशिताच्या तोंडून मोठा भाऊ ऐकून सोहेलच्या छातात इथे धडधड वाढली होती. त्याला वाटलं जणू त्याच्या बहिणीला खरं कळलं आहे की तोच तिचा भाऊ आहे, पण तसं नव्हतं. इशिताचे शब्द ऐकून अनयाचे शब्द सोहेलकडे पाहिलं. त्याच्याकडे बघताच तो थोडा वेळ थक्क झाली. जणू काही कळतच नव्हतं. तेव्हाच इशिता अनयाचा हात धरून सोहेलकडे बघत म्हणाली, आता सांगाल का आम्हाला बाहेर का आणलं? हे ऐकून सोहेल अनयाकडे दुर्लक्ष करून इशिताकडे बघत सांगतो, तुला आठवतंय का, माझ्या बहिणीचा वाढदिवस आणि तुझा वाढदिवस एका दिवशी होता. त्या दिवशी आपण दोघं आश्रमात गेलो होतो. आज मला पुन्हा त्या आश्रमात जायचं आहे. एकटं जाण्यापेक्षा कोणीतरी सोबत असावं असं वाटलं, म्हणून सगळ्यात आधी तुझाच विचार आला.
जर तू माझ्यासोबत आश्रमात यायला तयार असशील तर आपण आत्ताच जाऊ. नाही जमलं तर काही हरकत नाही, मी एकटाच कधीतरी जाईन. सोहेलचं लक्ष ऐकून इशिता तो दिवस आठवायला लागली जेव्हा ती पहिल्यांदा सोहेलला आश्रमात भेटली होती. हे आठवून ती स्वतः हसली. अच्छा, म्हणजे तुम्हाला तिकडे जायचंय? ठीक आहे, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, इशिता म्हणाली आणि हसत अनयाकडे पाहिलं. तेव्हाच सोहेलने इशिताला गाडीच्या दिशेने जाण्याचा इशारा केला. इशिता अनयासोबत गाडीत जाऊन बसली. गाडीच्या दाराजवळ उभा असलेला असिस्टंट आणि त्याची वाट पाहत होता. इशिता गाडीत बसल्याचं पाहताच तो लगेच सोहेलकडे आला. सोहेलकडे येऊन तो गोंधळलेल्या स्वरात म्हणाला, हे काय सर, आपण तर इशिताजींना कुठेतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार होता ना, मग अचानक हा आश्रमाचा विषय कुठून आला? असिस्टंटचे बोलणे ऐकून सोहेलने खोल श्वास घेत म्हणाला, घाईत मला काही सुचलं नाही म्हणून मी आश्रमाचं नाव घेतलं आणि खरं सांगायचं तर मला माझ्या बहिणीसोबत वेळ घालवायचा आहे. मग आश्रम असो किंवा दुसरं काही ठिकाण, मला काही फरक पडत नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.